गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर काल मी जी सत्यनारायणांची पूजा केली होती ते मला उचलून घ्यायची होती. त्यामुळे सगळ्यात आधी तर मी दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि सर्व पूजा उचलून घेतली. त्यानंतर मी ज्या काल वाती जाळल्या होत्या मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त, त्या मी जाऊन घरी आणल्या होत्या. कारण त्या मला पाण्यामध्ये विसर्जित करायच्या होत्या. सकाळची सर्व कामे आवरून घेतली आणि त्यानंतर मग दुपारी थोडीशी झोप घेतली. उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग चहा घेतला आणि आज मी खूप दिवसातून चहा घेतला होता. कारण मी चहा घेत नाही. त्यानंतर मग तूप बनवायचं होतं, त्यामुळे दुधावरची साय काढून घेतली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आणि आज स्वयंपाकामध्ये मी कारल्याची भाजी बनवणार होते. आता बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही, पण मी जे बनवते ते आमच्या इथं सर्वजण आवडीने खातात. सगळ्यात आधी तर मी कारल्यातील बिया काढून घेतल्या आणि कारली उकडण्यासाठी ठेवून दिली. मसाला भाजून घेतला. त्यामध्ये खोबरं, पांढरे तीळ, धने आणि मिरच्या, त्याचबरोबर शेंगदाणे हे सर्व भाजून घेतलं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि कारल्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आणि छान खरपूस कारलं परतून घ्यायचं. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी नक्कीच आवडीने सगळेजण खातील. त्यासोबत भाकरी बनवली होती आणि त्याचबरोबर मसाले भातही बनवला होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.